2024च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल कुठे लागला असेल तर तो अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये लागला होता। संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागले होते। पण ज्यांना राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांचा चक्क विधानसभेत पराभव झाला। 40 वर्ष आमदार राहिल्यानंतर शिवसेनेच्या एका स्थानिक कार्यकर्त्यानं त्यांचा पराभव केला। अमोल खताळ असं त्या कार्यकर्त्याचं नाव। अमोल खताळ त्या निवडणुकीत राज्यातले सर्वात मोठे जायंट किलर म्हणून समोर आले। संपूर्ण राज्यात अमोल खताळ यांचं नाव गाजलं। पण आता आमदार अमोल खताळ यांची आमदारकी जातीय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ही आमदारकी फक्त 54,000साठी जाऊ शकते। आमदार अमोल खताळ यांची नीलकमल नावाची एक भागीदारी कंपनी आहे। त्या कंपनीचा 54,000चा व्यावसायिक कर थकीत होता आणि ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात लपवली होती। ही माहिती लपवली म्हणून माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या आमदारकीला न्यायालयात आव्हान दिलं। बाळासाहेब थोरात यांच्या याचिकेविरोधात अमोल खताळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, पण उच्च न्यायालयानं आमदार अमोल खताळांचा अर्ज रद्दबातल ठरवला। पुढे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आमदार अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा अमोल खताळांची याचिका फेटाळून लावली। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात उच्च न्यायालयात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे आता अमोल खताळांच्या विरोधात खटला चालणार आहे। त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या एका याचिकेमुळे आता अमोल खताळांची आमदारकी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2024ला आमदारकीला विजय मिळवल्यानंतर 8 महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला होता। त्यामुळे नगर परिषद गेल्यानंतर आता आमदारकी पण जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। नक्की काय आहे प्रकरण? अमोल खताळ यांनी नक्की कोणती माहिती लपवली होती आणि यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात कशी आली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कायदेशीर अडचणी आता कमालीच्या वाढल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेला धक्का हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतो। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात खटला चालवण्याचा निर्णय होता। या निर्णयाला अमोल खताळ यांनी विशेष अनुमती याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात खताळ यांच्या विरोधात कायदेशीर खटला चालण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे। बाळासाहेब थोरात यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात असा दावा केला आहे की अमोल खताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःची व्यावसायिक भागीदारी, त्यातून मिळणारं उत्पन्न आणि थकीत कराची रक्कम जाणीवपूर्वक लपवली। अमोल खताळ यांची नीलकमल नावाची एक भागीदारी संस्था असून या फर्मचा सुमारे 54,000 रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता। ही माहिती निवडणूक आयोगापासून आणि मतदारांपासून लपवण्यात आली असा थेट आरोप करत थोरात यांनी केला। यावर उत्तर देताना अमोल खताळ यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की ते या फर्मचे भागीदार नाहीत आणि ही फर्म आधीच विसर्जित झाली आहे। मात्र बाळासाहेब थोरात यांच्या वकिलांनी वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीच्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी न्यायालयासमोर सादर करत ती फर्म अजूनही सक्रिय असल्याचं आणि तिचं कामकाज सुरू असल्याचं सिद्ध केलं। या सर्व पुराव्यांच्या आधारे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी अमोल खताळ यांचा अर्ज रद्दबातल ठरवला होता। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं, पण तिथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही। सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यामुळे आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यावर नियमित सुनावणी होणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या मते निवडणूक प्रतिज्ञापत्रात अशा प्रकारे महत्त्वाची आणि आर्थिक माहिती लपवणं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। कायद्यानुसार हा गुन्हा सिद्ध झाल्यास आमदार अमोल खताळ यांची आमदारकी रद्द होऊ शकते। या संपूर्ण खटल्याचा निकाल पुढील 6 महिन्यात येणं अपेक्षित असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यानंतरही आमदार अमोल खताळ यांनी जाहीरपणे बोलताना न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे। मात्र त्याचवेळी त्यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार राजकीय घणाघात केला। आमदार अमोल खताळ म्हणाले की न्यायालयानं ही याचिका केवळ सुनावणीसाठी स्वीकारली असून मला न्यायपालिकेवरती पूर्ण विश्वास आहे। संगमनेरच्या जनतेचा विजय निश्चित असून अंतिम विजय हा माझाच होईल।
पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेब थोरातांवर टीका करत म्हटले की भावी मुख्यमंत्र्यांना पराभवानंतर अचानक पुन्हा स्वप्न पडायला लागले आहेत. त्यांना वाटत आहे की ते पुन्हा आमदार होतील आणि मुख्यमंत्री होतील. संगमनेरच्या जनतेनं त्यांना 40 वर्ष सत्ता दिली, पण एका 42 वर्षांच्या मुलानं त्यांचा पराभव केला. जेव्हा थोरात आमदार झाले तेव्हा मी अवघ्या 2 वर्षांचा होतो. नियतीनं आणि संगमनेरच्या जनतेनं त्यांचा पराभव केला आहे आणि तो पराभव त्यांना पचवता येत नाही आहे. म्हणूनच ते माझ्यावर खोटे नाटे आरोप करून न्यायालयाचा सहारा घेत आहेत, असा टोला खताळ यांनी लगावला. संगमनेर विधानसभेची ही निवडणूक सुरुवातीपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे राज्यातील अत्यंत प्रभावी नेते असून ते काँग्रेस पक्षाचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात करत होते. अहिल्यानगर जिल्ह्यात आणि संगमनेर शहरात तर भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात अशा स्वरूपाचे मोठमोठे बॅनर लागले होते. थोरात सहज जिंकतील असा सर्वांचाच अंदाज होता. परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर आला तेव्हा संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या स्थानिक आणि सामान्य कार्यकर्ता असलेल्या अमोल खताळ यांनी 40 वर्षांची सत्ता असलेल्या बाळासाहेब थोरातांचा पराभव केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा उलटफेर मानला गेला. या निवडणुकीत काँग्रेसचा तर दारुण पराभव झालाच, पण थोरातांचा बालेकिल्लाच उद्ध्वस्त झाला. या पराभवामागं अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे पाटलांचं अंतर्गत राजकारण हे मुख्य कारण ठरलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप खासदार आणि उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण नगर जिल्हा पिंजून काढला होता. थोरातांनी सुजय विखेंविरोधात जोरदार प्रचार केला, ज्याचा परिणाम म्हणून सुजय विखे यांचा पराभव झाला आणि शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके विजयी झाले. लोकसभा निवडणुकीतील या पराभवाचा बदला घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत कंबर कसली. त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच संगमनेरमध्ये जाऊन अमोल खताळ यांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी केली. विखेंनी लावलेल्या या ताकदीमुळं आणि राजकीय नियोजनामुळं बाळासाहेब थोरातांचा धक्कादायक पराभव झाला आणि अमोल खताळ हे जायंट किलर ठरले. विधानसभेत मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर अमोल खताळ यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली होती. परंतु यानंतर झालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय चित्र अचानक बदललं. विधानसभेत बाळासाहेब थोरातांना धूळ चारणाऱ्या अमोल खताळ आणि त्यांच्या गटाला नगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. संगमनेर नगरपालिकेत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलनं आणि समर्थकांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करत बाजी मारली. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांच्या भावाच्या पत्नी सुवर्णा खताळ यांचा पराभव झाला. तब्बल 16,000 विक्रमी मतानं त्यांचा पराभव झाला. आमदारकी मिळवूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खताळ यांना आपला गड राखता आला नाही. यामुळं संगमनेरमधील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला. आता एकीकडे नगरपालिकेत मिळालेला पराभव आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं उच्च न्यायालयात सुरू होणारा कायदेशीर खटला, या दुहेरी संकटात आमदार अमोल खताळ अडकले आहेत. अवघ्या 54,000 रुपयांच्या थकीत कराची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवणं त्यांना खरोखरच महागात पडणार का? बाळासाहेब थोरातांची ही याचिका अमोल खताळांची आमदारकी हिरावून घेणार का? आणि या कायदेशीर लढाईत शेवटी कोण कोणावर मात करणार हे येणारा काळच ठरवेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अमोल खताळ यांची आमदारकी जाईल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नसेल तर राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.